सर्वांना नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी गोवंडे. मासिक पाळीवर मोकळेपणाने बोलूया याच्या आपल्या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं की मासिक पाळीमध्ये साधारण किती रक्तस्राव होणं सामान्य आहे. या सत्रामध्ये अजून थोडंसं पुढचं आपण जाणून घेऊया, ते म्हणजे की मासिक पाळीमध्ये शोषकांबद्दलची सगळी माहिती असणं मुलींना का गरजेचं आहे. मुलींनाच नाही, कुठल्याही स्त्रीला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते, कुठल्याही मुलीला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते, तेव्हा तिला शोषकांबद्दल विविध पर्याय जे उपलब्ध आहेत त्यांच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. का बरं? हे आजच्या या सत्रामध्ये काही घटनांच्या आधारे आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण जे आहे की आपल्याला का बरं हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे, तर मुलींना जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा पहिल्यांदा पाळी आल्यानंतर ती मुलगी थोडी घाबरलेली असते आणि त्या केसमध्ये ती मुलगी जर जास्त घाबरून गेली तर तिला नेमकं शोषक कसं वापरायचं हेच याचं जर आकलन नीट नसेल तर अनेक दुर्घटना घडू शकतात. आता एक सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे की शोषके का वापरावी लागतात याच्याबद्दल आपण बोलणं गरजेचं आहे. आपण पाळी का येते हे सगळं सांगतो मुलींना, परंतु त्याच्यानंतरचा टप्पा की पाळी आल्यानंतर जो रक्तस्राव होतो तो शोषून घेण्यासाठी शोषके वापरणं गरजेचं असतं. मग कुठलं शोषक वापरायचं ते तुमच्या घरामध्ये किंवा तुमची आई किंवा जर तुम्ही तुमच्या मुलीचे पालक असाल तर तुम्ही कुठलं शोषक वापरता, त्याच पद्धतीचं शोषक का वापरता याच्याविषयी पण मुलींना थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. अगदी तुम्ही कपडा जरी वापरत असलात तरी सुद्धा तो कॉटनचा कपडा असला पाहिजे, तो सूर्यप्रकाशात वाळवला पाहिजे, तो स्वच्छ जागी ठेवला पाहिजे, स्वच्छ पाण्याने तो धुतला पाहिजे. या ज्या 4 स आहेत आणि तो सुतीच कपडा असला पाहिजे. तर ह्या 4 स बद्दल पण त्या मुलीला आवर्जून सांगा कपडा वापरत असाल तर. जर रियुजेबल पॅड वापरत असाल म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येणारे जर पॅड वापरत असाल तर त्याच्याविषयी सुद्धा मुलींना बोललं पाहिजे. तिसरा पर्याय असतो तो म्हणजे सॅनिटरी नॅपकिन. तर सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल सुद्धा मुलींना बोललं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये त्यांची लांबी वेगवेगळी असते, त्यांची त्याचबरोबर त्यांचा जो प्रकार असतो त्या सॅनिटरी नॅपकिनचा तो वेगळा असतो. अनेक सॅनिटरी नॅपकिन्स हे अँटीबॅक्टेरियल आहेत असं म्हणून पण असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टींची जर माहिती मुलींना असेल तर आपोआपच त्यांना स्वतःसाठी जेव्हा त्या एखादं प्रॉडक्ट विकत घेत आहेत त्यावेळेस त्या खूप सजगपणे ते विकत घेऊ शकतात. आता याच्याबद्दल आपण पुढचं महत्वाची गोष्ट बघूया की आमच्या प्रशिक्षणामध्येच आलेल्या एका आईने सांगितलेली ही कथा आहे. सत्य घटना आहे. मी आता आज ज्या तुम्हाला तिन्ही गोष्टी सांगणार आहे त्या तिन्ही सत्य कथा आहेत, सत्य घटना आहेत आणि ह्या आज आपल्या आजूबाजूला घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यातनं आपण निश्चितपणे समजून घ्यायला हवं की हे जर आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये घडू द्यायचं नसेल तर आपल्याला तिच्याशी कुठल्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे आणि कुठल्या लेवलवर जाऊन त्या बोलणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगणार आहे की आई सजग होती. आईने तिला मासिक पाळीबद्दल सगळी माहिती दिली की का मासिक पाळी येते, मासिक पाळी आल्यावर रक्तस्राव होतो. पण हे सगळी माहिती सांगत असताना आई त्याच्या पुढचा टप्पा ते म्हणजे की मासिक पाळी आल्यानंतर शोषक वापरायचं असतं किंवा काय वापरायचं याच्याबद्दलचं बोलणं झालेलं नव्हतं त्यांचं. आणि मग असं झालं की आई कामासाठी निघून गेली, मुलगी शाळेमध्ये निघून गेली. शाळेमध्ये गेल्यानंतर काही वेळाने तिची पाळी आली आणि तिला बाईंनी घरी पाठवून दिलं. आता बाईंनी ज्यावेळेस तिला घरी पाठवून दिलं, घरी कुणीही नव्हतं, आई कामावर गेलेली आणि मग तिने तिच्या आकलनानुसार काय केलं असेल पहिल्यांदा, तर तिने तिची जेव्हा तिची जी चड्डी घातलेली होती ती भरली रक्ताने. मग तिने ती काढून टाकली, दुसरी वापरली, तिसरी वापरली, चौथी वापरली. तिच्या 4ही चड्ड्या वापरून झाल्या. मग तिने तिला सुचेल त्या कपड्यांचा आधार घेतला. पण ते सुद्धा पुरेसं होईना आणि मग शेवटी असं झालं की तिला काहीच न सुचल्यामुळं ती आई घरी येईपर्यंत मुलगी बाथरूम मध्ये बसून राहिली. आणि जेव्हा आई घरी आली तेव्हा तिला कळालं नाही की मुलगी तर घरामध्ये आहे आणि दार उघडत नाहीये. मग जेव्हा तिच्या आईने तिला सांगितलं की मीच आलेली आहे, मग तिने विचारलं आईला की तुझ्यासोबत कुणी आहे का? ती म्हणली नाही, मी एकटीच आलेली आहे. मग तिने पटकन दार उघडलं, आईला सगळी घटना सांगितली, रडायला लागली ती आणि तिला खूप वाईट वाटत होतं की किती माझ्यासोबत अनेक गोष्टी झाल्या, मी किती कपडे खराब केलेले आहेत रक्तानी आणि मला आता काही सुचत नाही असं म्हणून ती आईच्या गळ्यात पडून रडायला लागली. आणि त्यावेळेस आईला जाणवलं की अरेच्या, मी मासिक पाळीबद्दल तर सगळं बोलले, पण मासिक पाळीमध्ये जर सुरू झाली मासिक पाळी तर त्याच्यानंतर ते शोषक कसं घ्यायचं
कसं वापरायचं याच्याबद्दलची मी माहिती तिला नाही सांगितली आणि त्याच्यामुळं मुलीवरती हा प्रसंग ओढवला. तर असा प्रसंग कुणावरही ओढू नये याकरता मुलींना शोषकांचे विविध प्रकार आणि त्यांच्याबद्दलची माहिती सांगणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी घटना आहे ती म्हणजे आश्रमशाळेतली. ही घटना त्या मुलीने स्वतः सांगितलेली आहे. आता ती मुलगी चांगल्यापैकी काम करत आहे. पण ही जी घटना आहे, तर ती आजही तिच्या मनात अशी घर करून आहे, की मला ही माहिती का नव्हती? मला ही माहिती योग्य वेळेवर मिळायला गरजेची होती. आता झालं असं, की ही मुलगी जी होती ती निम्न आर्थिक स्तरातली होती. अत्यंत दुर्गम भागामध्ये राहायची आणि तिथून मग तिची रवानगी तिच्या पालकांनी आश्रमशाळेमध्ये केली. आश्रमशाळेमध्ये ती पुढचं शिक्षण घेत होती आणि एकदा काय झालं, की खूप प्रचंड पाऊस चालू होता. ती मुलगी जी आहे ती मासिक पाळीबद्दल मध्ये ती कपड्यांचा वापर करायची आणि संततधार 4-5 दिवस सलग पाऊस तिच्याकडे असलेले जे सगळे पाळीचे कापड होते ते संपले होते. मग आता काय करायचं? मग तिने शेवटी हिम्मत करून दुसऱ्या एका मुलीला पाळीसाठी तिला म्हटली, की "मला मदत कर. आता माझ्याकडचे सगळे कपडे ओले आहेत. त्याच्यामुळं मी आत्ता माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही." मग तिने ज्या मुलीला मदत मागितली ती मुलगी कपडा वापरत नव्हती, तर ती मुलगी वापरत होती सॅनिटरी नॅपकिन. आता तिने या मुलीला सॅनिटरी नॅपकिन दिला. हिने विचार केला, की आता मला माहित नाही, पण मी सांगू कसं हिला, की मला माहिती नाही सॅनिटरी नॅपकिन कसा वापरायचा असतो. मग तिने पटकन तो नॅपकिन घेतला आणि ती बाथरूमकडे पळाली. त्याच्यानंतर तिने काय केलं असेल, तर तिला माहित नव्हतं, की हे सॅनिटरी नॅपकिन वापरायचं कसं, लावायचं कसं चड्डीवरती आणि तिने तो नॅपकिन हाताने फाडला, त्यातला कापूस बाहेर काढला आणि तो कापूस तिने योनी मार्गाच्या तिथे चड्डीवरती ठेवला. आणि परिणाम असा झाला, की तो जेव्हा रक्त तिथे यायचं, तेव्हा ते कापूस फुगतो ना पाण्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढतं. आणि त्यातला काही कापसाचे धागे जे आहेत, तर ते आतमध्ये गेल्यासारखे झाले आणि त्यामुळे तिला फंगल इन्फेक्शन झालं. आणि पुढचे अनेक महिने तिला त्या फंगल इन्फेक्शनचा त्रास होत राहिला. शिवाय अ, आपल्याला ही इतकी साधी गोष्ट माहिती नाही, याचं तिला आजही वाईट वाटतं. इतक्या वर्षानंतर सुद्धा. त्यामुळे इथं आपण एक सजग महिला म्हणून, तिच्यासाठी एक सजग पालक म्हणून मुलीचे किंवा एक आपल्या समाजातली एक चांगली सजग महिला म्हणून जेव्हा आपण वावरत असतो, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या मुलींना आपण जर ही माहिती नसेल तर ताबडतोब ही माहिती दिली पाहिजे. तिसरी महत्वाची घटना आहे ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली प्रगत जिल्ह्यातली घटना आहे ही. आता याच्यामध्ये मुलीला हे माहित होतं की पाळी का येते, पाळी आल्यानंतर काय करायचं असतं, तर सॅनिटरी नॅपकिन घ्यायचं असतं. मुलीकडे सॅनिटरी नॅपकिन सुद्धा होतं आणि शाळेमध्ये तिची पाळी सुरू झाली. शाळेमध्ये फक्त ते सॅनिटरी नॅपकिन कसं वापरायचं, नेमकं चड्डीवरती कुठल्या भागांनी लावायचं, कसं लावायचं याच्याबद्दल तिला काहीही माहिती नव्हती. आता झालं काय, की सॅनिटरी नॅपकिन जे असतं, तर सॅनिटरी नॅपकिन जर तुम्ही कधी बघितलं असेल, तर सॅनिटरी नॅपकिन मध्ये वरचा एक भाग असतो आणि त्याच्यामध्ये पाठीमागे चड्डीला चिकटवण्यासाठीचा गम असलेला एक भाग असतो. तर सगळ्यात वरती जो कागद असतो तो काढून टाकायचा, तो नॅपकिन चड्डीवरती ठेवायचा आणि ते जो गमची साईड आहे ती पूर्ण आपल्या चड्डीच्या मागच्या बाजूला चिकटवायची असते. कशी चिकटवायची हे तिला माहित नव्हतं आणि गडबडीमध्ये तिने असं केलं, की तो वरचा नॅप त्या गमवरचा कागद काढला आणि ते पटकन आपल्या योनी मार्गाच्या तिथे ते नॅपकिन लावलं. म्हणजेच काय झालं, तर गमचा भाग जो आहे, चिकटपणा जो असतो, तर तो तिच्या योनी मार्गावरती लावला गेला. आणि त्यामुळे असं झालं, की जेव्हा ती नॅपकिन काढायला गेली, एकतर तिथे खूप जखमा झाल्या. तिला प्रचंड तिथे पेन झाली. खूप त्रास व्हायला लागला तिला. आणि तिला तिथून खूप जोरात ते केस ओढले गेले. त्यामुळे तिथे बारीक जखमा झाल्या. आणि त्यातही रक्तस्राव चालूच होता. शिवाय ह्या जखमा याच्यामुळं तिला खूप दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागलं. आणि ती कुणाला सांगू पण शकत नव्हती, की हे असं का झालं तिच्या बाबतीत. इव्हन तिच्या आईला सुद्धा ते खूप वाईट वाटत होतं, की कशा पद्धतीने आपल्या मुलीला या सगळ्या गोष्टींच्या त्रासातून जावं लागलं. त्यामुळे कृपा करून जर तुमच्या घरामध्ये आसपास कोणी मुली असतील, की ज्या आत्ताच नवीन वयात येत आहेत, तर त्यांना फक्त मासिक पाळीबद्दल माहिती नाही,
तर त्याच्यामध्ये मासिक पाळीमध्ये रक्तस्राव शोषण्यासाठी जे विविध प्रकारची शोषके वापरली जातात त्यांच्याबद्दल उपलब्ध असलेले अनेक पर्याय, त्यातला कुठला पर्याय आपण निवडला पाहिजे. अनेक वेळेस असं होतं की काही पर्याय जे आहेत ते अति महागडे आहेत किंवा ते परवडत नाहीत. मग अशा वेळेस आपल्या सोयीसाठी काही मुली ज्या आहेत तर त्या खूप हट्ट करतात घरामध्ये. मग अशा वेळेस आपण त्यांना सांगितलं पाहिजे की इतर जे अनेक पर्याय आहेत की जे स्वस्तामध्ये उपलब्ध आहेत, अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत, तर त्यांच्याविषयी त्यांना माहिती करून दिली गेली तर निश्चितपणे केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या आई वडिलांना देखील ह्या सगळ्या गोष्टींची उपयुक्तता निश्चितपणे जाणवू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत शोषकांबद्दलची माहिती पोहोचवणं आवश्यक आहे. हे सत्र मी याकरता घेतलं की याच्या नंतरचं जे सत्र आहे तर त्यामध्ये आपण शोषकांबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यामुळे हे सत्र आणि याच्या नंतरच्या सत्रासाठी जरूर 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या सत्राचं नोटिफिकेशन पण तुम्हाला वेळेवर मिळेल. तर आजच्या सत्रामध्ये आपण इथेच थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील, याच्याबद्दल काही शंका असतील किंवा अशी एखादी घटना जर तुम्हाला माहिती असेल तर निश्चितपणे ती माझ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. टेक केअर. आपण सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त मुली आणि महिलांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली पाहिजे. त्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुली आणि महिलांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. धन्यवाद.